गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रसिको, आज 12वी रास सांगितल्यानंतर, मीन राशी सांगितल्यानंतर उद्यापासून राशीचे वृक्ष याच्याविषयी माहिती देणार आहे। उद्यापासून आज मीन राशीची माहिती देत आहे। मीन राशीचक्रातील शेवटच्या व 12व्या राशीचे नाव आहे। मीन राशीचक्रात 330 ते 360 हे स्थान मीन राशीचे आहे। पृथ्वीवर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 12 अंश ते 0 अंश हे स्थान मीन राशीसाठी निर्धारित केलेले आहे। या राशीत पूर्व भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या नक्षत्राचा समावेश होतो। या नक्षत्राचे स्वामी अनुक्रमे गुरु, शनी आणि बुध आहेत। मीन राशीवर गुरुचे स्वामित्व आहे। पुराणानुसार मीन आणि विष्णूचा कूर्मावतार याचा संबंध मानला जातो। त्याच कारणाने या राशीचा प्रभाव समुद्र, जलाशय आणि पवित्र नद्यावर होतो असे मानले जाते। मीनेचा रवी चैत्र महिन्यात या राशीत असतो। त्याच काळात मासे पकडण्याचे काम जोरात चालते। मीन राशीचे चिन्ह 2 मासोळ्या जलक्रीडेत मग्न आहेत। हे चिन्ह म्हणजे कृपा आणि करुणेचे प्रतीकच आहे। हे मध्यम शरीराची रास असून तिचा स्वभाव स्त्रीवर्गीय आहे। 2 मासोळ्या पाण्याचे बुडबुडे सोडत आहेत। अशा प्रकारे ही रास जीवसंज्ञक उत्तर दिशेची स्वामिनी सौम्य स्वभावाची आहे। ती उदार, चंचल तसे शांत स्वभावाची, कप प्रवृत्तीची, वृद्धावस्थेत उजळ रंगाची, सत्वगुणी, जलतत्वाशी संबंधित, ब्राह्मण जातीची, प्रसिद्ध आणि शुभ कार्याचे प्रतिनिधित्व करणारी, रात्री बलवान असणारी, धर्माची स्त्री रास आहे। तिचे निवासस्थान कौशल देश असून स्वामी गुरु वार गुरुवार आणि अंक 3 आहे। काळपुरुषाच्या शरीरातील दोन्ही पाय, तळवे, पायाची बोटे हे अवयव मीन राशीचे आहेत। ही रास पुण्यकार्य, तीर्थस्थाने, समुद्र, नद्या यांच्या जवळचे भाग, मातामह तसेच मोक्ष यांचे प्रतिनिधित्व करते। चित्रपट आणि मनोरंजन याच्याशी संबंधित व्यवसाय, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कार्य, हिशेब संशोधन, आध्यात्मिक कार्य याचे प्रतिनिधित्व मीन राशी करते। ही रास जलप्रवाह, रसायन आणि औषध विज्ञान या गोष्टीचाही विचार करते। समुद्र संपत्ती अर्थात मासे, हिरे, मोती, मद्य, शयनकक्षातील साधने, वस्त्र इत्यादी। इजिप्त, सहारा, जंबूद्वीप, लक्षद्वीप इत्यादी प्रतिनिधित्व मीन राशी करते। पूर्व क्षितिजावर या राशीचा उदय होताना जन्माला आलेल्या व्यक्ती श्रद्धा, परमेश्वरावर विश्वास असणाऱ्या, आतिथ्यशील, सामाजिक रूढीचे पालन करणाऱ्या, संभाषण चतुर आणि समजदार असतात। अशा व्यक्ती मध्यम बांध्याच्या, सुंदर व कुरळ्या केसाच्या, सरळ नाक, छोटे दात, मासोळीसारखे नेत्र, कसलीही काळजी नसणाऱ्या, आस्तिक, प्रेरणा देणाऱ्या, सामर्थ्यवान, परोपकारी, मोठे कुटुंब असणाऱ्या, सुशिक्षित असतात। त्या व्यक्ती पातळ पदार्थाद्वारे आर्थिक फायदा मिळवतात। त्या सहनशील वृत्तीच्या असतात। कुणी त्यांच्यावर वाईट वागले तरी त्याचे प्रत्युत्तर उपकारानेच देतात। ते आत्मकेंद्रित असतात।
तरी अशा व्यक्तीची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सर्वसामान्य असते. ते कुटुंबाचे हित मात्र सतत पाहतात. मीन राशीच्या व्यक्तींना पौराणिक अभ्यास, लेखन, इतिहास, पत्रकारिता, संगीत याविषयीची रुची असते. आपण अत्यंत समर्थ आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वागण्यात डामडौल असतो. ते बाता मारण्यात पटाईत असतात. मीन लग्नाच्या व्यक्ती सुरुवातीपासून अध्यात्मवादी, समाजसुधारक, नगरपालिका किंवा सार्वजनिक निर्मितीविषयक कार्यात भाग घेणारे, व्यवसाय, चित्रपट, टी व्ही, काव्य तसे हास्यव्यंग्यात्मक लेखन करणारे लेखक, औषध विज्ञान, जल परिवहन किंवा जल विभाग, कल्याण आदी कल्याणकारी कार्यात यशस्वी ठरतात. अशा व्यक्ती सहाय्यक कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा भाग्योदय 16, 22, 28 आणि 32व्या वर्षी होतो. त्यांना थंडी किंवा स्पर्शजन्य विकार होण्याची शक्यता असते. त्यांनी अति पाणी पिणे आणि मादक पदार्थाचे सेवन करणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नाही. या राशीत सूर्य चैत्र महिन्यात म्हणजे 14 मार्च ते 13 एप्रिलच्या दरम्यान असतो. या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्ती ज्ञानी, विवेकशील, स्थिर चित्ताच्या, बुद्धिमान, स्वच्छ नशीब स्वत घडविणारे असतात. त्यांना सासऱ्याकडून धनप्राप्ती होते. अशा व्यक्ती एक्सपोर्ट, इम्पोर्ट, मोती आणि जलसंबंधित पदार्थापासून अर्थार्जन करू शकतात. त्या धार्मिक असून स्त्रिया त्यांच्याकडे आदराने पाहतात. या राशीत चंद्र 2 पंधरवड्यात एकदा 2.25 दिवस येतो. त्या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्ती साधू वृत्तीच्या, शिल्प, तांत्रिक कार्याची माहिती असणाऱ्या, सुंदर दिसणाऱ्या, भोगी वृत्तीच्या, जलसंबंधित व्यवसाय करणाऱ्या असतात. त्यांना आपल्या पत्नीविषयी तसेच इतर सुंदर स्त्रियाविषयी खूप आकर्षण वाटते. त्यांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. हे विरोधकांना चांगले तोंड देऊ शकतात. प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवतात. त्यांना गूढशास्त्राविषयी उत्सुकता असते. त्यांची काही वेळा फसवणूक होऊ शकते. त्यांना अस्त्र, आभूषणे याची आवड असते. वृद्धावस्थेच्या आधीच ते आध्यात्मिक वृत्तीचे होतात. मीन राशीच्या व्यक्तींना रोजच्या जीवनाचा कंटाळा येतो. त्यांच्यात प्रतिभा असते, काहीतरी करून दाखवण्याची असते, पण त्यांची काम टाळण्याची वृत्ती, कोणत्याही कामाविषयीचे अपुरे ज्ञान यामुळे ते उपहासाचे विषय ठरतात. त्यामुळे ते उदासीन होतात. मात्र जर शुभ ग्रहाचा योग असेल तर ते लोकोपयोगी कार्य करून प्रख्यात होतात आणि चांगले जीवन व्यतीत करतात. नारायण.